शक्तीचा या सरकारचं करायचं काय? इंडी सरकारचं करायचं काय? आता सरकार कोणाचं हेच यांना माहिती. इंडिया आघाडीचा इंडिया आघाडीचा विचार. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, परवाच्या दिवशी आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रात्रीचे 8:30 वाजता आले. अर्ध्या तासाचं मस्त भाषण दिलं. त्याच्यामध्ये 69 वेळा काँग्रेसचं नाव घेतलं आणि त्यांनी जे काही भाषण दिलं त्याच्यावर तर खूप लोक हसतच होते. कारण ते म्हणत होते काँग्रेस कसं महिला विरोधी आहे, हे ते जो कायदा ऑलरेडी पास झाला आहे. 20 सप्टेंबर 2023ला तो कायदा पास झाला. 16 एप्रिल 2026 पासून हा कायदा लागू झाला. त्याचे नोटिफिकेशन आले. वा 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 वा, महिलाच्या आरक्षणाविषयीचा कायदा पास झाला. नारी शक्ती वंदन विधेयक पास झालं म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवून घेतल्या. काय म्हणूया, एकमेकांना शुभेच्छा दिल्या. खूप छान सगळं त्यांनी आनंद मनवलेला होता. आणि आता काल ते एक जे विधेयक ज्याच्यामध्ये महिला आरक्षण असं ते फक्त नाव जोडलेलं होतं, त्याच्यामध्ये बाकीचे जो 2-3 गोष्टी होत्या त्या घातलेल्या होत्या कंपाईल करून. ते विधेयक त्यांचं पास झालं नाही म्हणून आता त्यांनी इतक्या मूर्खांच्या टोळ्या बाहेर सोडलेल्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवते, तुम्हाला सुद्धा हसायला येईल. हे भाजपच्या काही महिलांना कळतच नाही आहे नेमकं की विरोध नेमका आपण कोणाला करतोय. म्हणजे आज कळतंय की हे जे भाजपच्या सोबत किंवा मोदीजी सोबत किंवा या सगळ्या लोकांच्या सोबत असणारे जे लोक आहेत त्यांना खरोखर ते कळलेलं नाही आहे, ती तत्त्व कळलेली नाही आहे की आपण कशासाठी आहोत. किंवा फक्त एवढं, हां प्रधानमंत्री आहे आम्ही त्यांच्या बाजूने आहे, झालं. मग देश कुठेही नाही बाबा, तू डुबव त्या देशाला, आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्ही तुझ्या सोबत आहोत. बघा एका नाऱ्यामध्ये तर त्यांनी चक्क इंडिया आघाडीलाच हे केलेलं आहे किंवा ह्या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय असे नारे दिलेले आहेत. किंवा इंडिया आघाडीचा विजय असो असे पण नारे दिलेले आहेत. म्हणजे पूर्ण घोळ आहे. एकतर म्हणजे भाजपला हे करायचं. एकदा बघा तो व्हिडिओ दाखवते तुम्हाला. आणि अजून एक व्हिडिओ दाखवते ज्याच्यामध्ये ती आंदोलनकर्ती महिला आहे, तिला कळतच नाही आहे की नेमकं काय विषय आहे. बघा हे. नारी शक्तीचा या सरकारचं करायचं काय? इंडी सरकारचं करायचं काय? आता सरकार कोणाचं हेच यांना माहिती. इंडिया आघाडीचा इंडिया आघाडीचा विचार. या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. वा 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 वा, एकदम आवडलं. एकदम चांगला डायलॉग आहे, भारी डायलॉग आहे. म्हणजे सगळे खुश झाले असतील. अरे तुम्हाला कळतं तरी का तुम्ही कशासाठी एकत्र आलाय? म्हणजे तुम्हाला जर कळत नसेल तर असं हसू होईल असं नका करत जाऊ ना. परवाच मी तुम्हाला सांगितलं, मला वाईट वाटतं लोक असे हसतात तुमच्यावर तेव्हा. अरे ते बिल पास झालं आहे, ते लागूसुद्धा झालेलं आहे. परवाच्या दिवशीचं बिल हा एक षडयंत्राचा भाग होता ज्याच्यामध्ये महिले जसं नाही का साडी नेसवून एखाद्या माणसाला आणलं तसंच ते की बाबा दिसायला ते तसं दिसावं नारी शक्ती, पण त्याच्या आतमधल्या गोष्टी ह्या खूप घातक होत्या. अजून एक महिलेचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते. खूपच भारी व्हिडिओ आहे तो, हसायला आलं म्हणजे. आणि असे खूप व्हिडिओ आहेत बरं का. थांबा, ही महिला बघा. ही म्हणते की मोदीने महिला के लिए आरक्षण नाही दिया, मोदीने लागू नाही करणे दिया. म्हणजे एकदम खरं बोलली आहे ती. पण ती भाजपकडूनच आली होती आंदोलन करायला. एकदा बघून घ्या. आरक्षण पास करवाने के लिए आए। आरक्षण पास करवाने आए। हाँ, कौन नहीं पास होने दे रहा है? मोदी नहीं पास होने दे रहा भाई। मोदी जी तो पास कर रहे हैं, तो कांग्रेस नहीं पास होने दे रही है। आपको बुला के लाई है प्रोटेस्ट के लिए। नहीं, मोदी तो नहीं पास होने दे रहा, मोदी नहीं पास होने दे रहा। म्हणजे मला तर असं वाटतंय हिला माहिती आहे, ती आधीपासून मोदी विरोधकच आहे. तिला माहिती आहे की मोदी हे पास होऊ देणार नाही. मोदी हे करताय, मोदी ते करताय, भ्रष्टाचार होतोय ते मोदीमुळे होतोय, नोटबंदी झाली मोदीमुळे झाली, कोरोनामध्ये अनेकांना त्रास झाला मोदीमुळे. तिला ते सगळं माहिती आहे. तिचं कन्व्हिक्शन आतून बरोबर आहे. आणि म्हणून ती आता किती पण आंदोलन करायला, आता आणलं असेल काही लोकांना नाही का, ट्रकमध्ये भरून आणतात, पैशासाठी पण येतात बिचारे. काय करणार, हे आपले देशबांधव आहे, यांची अशी अवस्था आहे की 200-200 रुपये दिले, 100-100 रुपये दिले ना ते काहीही करायला तयार होतात. झेंडे कोणतेही घ्या म्हटलं ना घेतील ते. 200 रुपयासाठी काही करू शकतात ते, कारण नाही आहे त्यांच्याकडे 200 रुपये आणि पोट रिकामं आहे. तर अशा वेळेला तिला माहिती आहे मोदीने नाही होऊ दिलं हे. बघा अजून काय म्हणते पुढे. आरक्षण पास करवाने के लिए आए। आरक्षण पास करवाने आए। हाँ, कौन नहीं पास होने दे रहा है? मोदी नहीं पास होने दे रहा भाई। मोदी जी तो पास कर रहे हैं, तो कांग्रेस नहीं पास होने दे रही है। आपको बुला के लाई है प्रोटेस्ट के लिए। नहीं, मोदी तो नहीं पास होने दे रहा, मोदी नहीं पास होने दे रहा।
पत्रकारांनी समजून सांगितलं तरी पण बाई म्हणते नाही नाही मोदीच नाही पास होऊन. आम्हाला माहिती आहे ते मोदीच असणार आहे, मोदींनीच नाही करून दिलं. हा हसायचा भाग जरी बाजूला सोडला ना तरी आज ही अवस्था आहे आपल्या लोकांची. आपण चौथी अर्थव्यवस्था म्हणतो, आता ती 6व्यावर आलेली आहे. आपण $1 ट्रिलियन वगैरे इकॉनॉमी म्हणतो, पण त्या $1 ट्रिलियन इकॉनॉमीमधले लोक मॅच्युअर आहेत का? त्यांना कळतं आहे का आपल्या देशात काय चाललं? त्यांना हे कळतं आहे का की आपण फ्री स्कूल्स मागायला पाहिजे, शाळा मोफत असलेले देश, ज्या ठिकाणी सरकारी शाळा क्वालिटीच्या आहेत, खूप चांगल्या क्वालिटीच्या आहे, सगळं फ्रीमध्ये आहे, गणवेश पुस्तकं, असे देश खूप पुढे गेलेत. अमेरिका बघा, ब्रिटन बघा, जपान बघा, फिनलंड बघा, हे सगळे देश, जर्मनी, शाळा सरकारी आणि त्या पण टॉप क्वालिटी. ही मागणी आपण केली पाहिजे. हेल्थकेअर फ्री, सरकारी, टॉप क्वालिटी, ही मागणी आपण केली पाहिजे. इकॉनॉमी, लोकांची इकॉनॉमी त्याच्यामुळे सुधारणार आहे, लोक त्याच्यामुळे पुढे जाणार आहे. पण आपला देश, खूप वाईट वाटतं की आपल्या सगळ्या मीडियावर दिवस रात्र हिंदू मुसलमान, हा पुतळा बसवला, तो पुतळा हटवला, याचं हे झालं, त्यांनी ते बुरखाच घाल म्हटलं, टिकाच लाव म्हटलं, टिका लावूच नको म्हटलं, रोजा किती वेळ करायचा, सकाळी उपास करायचा का संध्याकाळी सोडायचा का, थुका गिळायचा का नाही गिळायचा, याच्यामध्ये जोपर्यंत हा समाज अडकून राहील, बुरखा घालायचा का नाही घालायचा, याच्यावरून जर का मोठे मोठे डिबेट होत असेल आणि लोकांची एनर्जी त्याच्यामध्ये जात असेल, मेंटल एनर्जी, हा देश काही क्रिएटिव्ह गोष्टी कसं करू शकणार आहे? हे सगळ्या हिंदूमधल्या किंवा मुस्लिमांमधल्या कट्टर लोकांनी समजून घेतलं पाहिजे. बाहेर या कट्टरतेमधून बाहेर तुमचा धर्म नका दाखवू. तुम्ही हिंदू आहे का मुसलमान आहे नाही दिसलं पाहिजे बाहेर कुणालाही. मी सगळ्याच धर्मातल्यांना सांगते, तुम्ही उदाहरणं बघा बाकीच्या देशातले, पुढे गेलेले जे देश आहेत. संस्कृती अशी नसते टिकत, संस्कृती टिकते ती म्हणजे लोकांच्या वर्तणुकीमध्ये. जेव्हा बाहेरच्या देशातल्यांना कळतं की इथले लोक खूप प्रामाणिक आहेत, ती संस्कृती भारी मानतात. तुम्ही एखादं भगवद्गीतेचं पुस्तक दाखवलं किंवा एखादं शिल्पकला दाखवली किंवा एखादं ते आमचं एवढं जुनं अशा कवींनी हे लिहून ठेवलेलं आहे असं दाखवलं आणि संस्कृती नाही टिकत. जेव्हा असं बोललं जातं की नाही या देशातली व्यक्ती इतकी सच्ची आहे, इतकी प्रामाणिक आहे की मानावं लागेल, तेव्हा तो देश टिकतो, तेव्हा त्याच्या चर्चा होतात. आज जशा चर्चा आपण करतो, जपानच्या लोकांच्या चर्चा करतो, तिबेटच्या लोकांच्या चर्चा करतो, तायवानच्या करतो, अमेरिकेच्या, फिनलंडच्या काही लोकांच्या चर्चा करतो प्रामाणिकपणाच्या, नेपाळच्या करतायत काही लोक. हे कळलं पाहिजे. हे जे कुठे देश नेत आहेत मोदीजी, कृपया थांबवा. आणि आज सगळीकडे आता हा मूर्खपणा चालणार आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात 1 कोटी महिलांच्या सह्या घेणार आहे मी, 1 कोटी महिलांच्या सह्या घेणार आहे म्हणे. आता लोक म्हणतात की तुम्ही फेक वोटर लाखो प्रत्येक राज्यामध्ये तयार करू शकता, एकेका मतदारसंघात 1-1 लाख तुम्ही फेक वोटर तयार करू शकता. 1 कोटी सह्या काहून नाही तयार करू शकणार? आत्ता करून द्याल. एआयला सांगितलं तर आत्ता एआय वेगवेगळ्या सह्या मारून देते तुम्हाला. लोक म्हणते तसं. या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. या समाजाला पुढे नेण्यासाठी तुम्ही काय करताय? फक्त इथे बोलत राहणं हा पण मला उपाय नाही वाटत. आपणही 4 लोकांना बोललं पाहिजे, प्रेमाने समजावून सांगितलं पाहिजे. हे आपले देशबांधव आहे. मला असं वाटतं तुम्ही सुद्धा हे सुरू करा आपापल्या लेवलवर. थांबते. धन्यवाद.